विद्यार्थ्यांनो, जॉमेट्रीचा चॅप्टर सर्कलकडे आता मी येतो आहे. पायथागोरस थेरम हे चॅप्टर मी पुन्हा तुम्हाला शिकवलेलं होतं. प्रॉब्लेम सेटपर्यंत एकूण एक प्रॉब्लेम तुमचं घेतलेला आहे. आता मी या सर्कल चॅप्टरकडे येतो. हे थर्ड चॅप्टर आहे, लेंदी चॅप्टर आहे. सर्कल चॅप्टरमध्ये पहिल्यांदा आपल्याला शिकावं लागतो. काही बेसिक गोष्टी आहेत त्या मी घेतो. बघा, हा सर्कल आहे. आता मी एक लाईन काढतो आहे जी सर्कलला टच करते किंवा सर्कलला इंटरसेक्ट करते. ही जी लाईन आहे, ही लाईन एल आहे. ही सर्कलला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते किंवा एका पॉईंटमध्ये टच करते. तर जी लाईन सर्कलला फक्त, आणि ही लाईन सर्कलच्या प्लेनमध्ये आहे. ज्या प्लेनमध्ये सर्कल आहे त्याच प्लेनमध्ये ही लाईन आहे. प्लेन म्हणजे कसं असतं, आता समजा हा सर्कल असेल आणि ही लाईन आहे. समजा हा पेन मी पकडलेला आहे. आता ज्या प्लेनमध्ये सर्कल आहे त्याच प्लेनमध्ये ही लाईन आहे. ही लाईन जर मी अशी पकडली, आता लाईनचं प्लेन बदललं. सर्कलचं जे प्लेन आहे ते असं आहे आणि लाईनचं प्लेन जे ते असं उभं आहे. जे एखादी लाईन सर्कलच्या प्लेनमध्ये असेल आणि सर्कलला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल किंवा टच करत असेल. एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणे म्हणजे एका पॉईंटमध्ये टच करणे. अ लाईन इन द प्लेन ऑफ द सर्कल विच टचेस or intersects the circle in one and only one point is called tangent to the circle. आता ही लाईन जर अशी असेल, जी सर्कलच्या प्लेनमध्ये नाही आहे, किंवा ही लाईन जर अशी आहे जी सर्कलच्या प्लेनमध्ये नाही, तर ही लाईन सर्कलला जरी एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल किंवा टच करत असेल, तर ही लाईन त्या सर्कलचा टँजंट होणार नाही. ही लाईन सर्कलच्या प्लेनमध्ये असली पाहिजे. म्हणजे अशी जर मी हा सर्कल पकडला, तर ही लाईन जी आहे ती त्या सर्कलच्या प्लेनमध्ये असावी. म्हणजे लाईन आणि सर्कल एका प्लेनमध्ये असतील आणि ही लाईन जर सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करत असेल किंवा इंटरसेक्ट करत असेल, तर त्याला त्या लाईनचा टँजंट म्हणतो. ही लाईन जर मी अशी केली, तर सर्कलचं प्लेन पहा हे असं आहे. हे सर्कलचं प्लेन दिसतं आहे तुम्हाला. सर्कलचं प्लेन हे असं आहे, असं. आणि लाईन जी आहे मी अशी पकडली आहे. म्हणजे लाईनचं प्लेन जे आहे, अशी जर मी पकडली लाईन, तर हे सर्कलचं प्लेन झालं. दिस इज द प्लेन ऑफ द सर्कल अँड दिस इज द प्लेन ऑफ द, किंवा हे आहे जे मी बोटं दाखवतो आहे, दिस इज द प्लेन ऑफ द लाईन. आता बघा, आता दोन्ही एकाच प्लेनमध्ये झाले. आता प्लेन बदलला लाईनचा, आता प्लेन बदलला लाईनचा. आता पुन्हा सर्कल आणि लाईन एका प्लेनमध्ये आल्या. तर जेव्हा एखादी लाईन जी सर्कलच्या प्लेनमध्ये असते, म्हणजे ज्या प्लेनमध्ये सर्कल काढला त्याच प्लेनमध्ये लाईन असेल आणि ती सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करत असेल, तर या लाईनला सर्कलचा टँजंट म्हटलं जातं. ही जी लाईन आहे ही सर्कलचा टँजंट आहे. आता जी लाईन सर्कलच्या प्लेनमध्ये असते, सर्कलला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, वन अँड ओनली वन पॉईंट, तर त्या लाईनला आपण सर्कलचा टँजंट म्हणतो. या नियमाने ही एल लाईन जी झाली ही या सर्कलचा टँजंट झाली. आता ज्या पॉईंटमध्ये ही लाईन सर्कलला छेदते त्या पॉईंटला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर हा जो पॉईंट आहे हा सर्कलचा आणि लाईनचा कॉमन पॉईंट असतो. म्हणजे टँजंटला सर्कलचे किती पॉईंट कॉमन असतात? टँजंट आणि सर्कल यांचा एक पॉईंट कॉमन असतो. म्हणजे ही लाईन या सर्कलला या पॉईंटमध्ये टच करते, स्पर्श करते, म्हणून या पॉईंटला म्हटलं जातं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर याला समजा मी या पॉईंटला ए नाव दिलं. पॉईंटला आपण कॅपिटल लेटरमध्ये नाव देतो. तर ए जो आहे याला म्हणतात, ए इज कॉल्ड पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. खूप महत्त्वाचं आहे. टँजंट कोणाला म्हणायचं? अ लाईन इन द प्लेन ऑफ द सर्कल विच इंटरसेक्ट्स द सर्कल इन वन अँड ओनली वन पॉईंट इज कॉल्ड टँजंट टू द सर्कल.
आणि ज्या पॉईंटमध्ये टँजंट सर्कलला स्पर्श करतो त्या पॉईंटला म्हटलं जातं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता हा ए जो पॉईंट आहे हा सर्कलवरचा पॉईंट आहे आणि ए पॉईंटमध्ये म्हणजे या सर्कलवरच्या ए पॉईंटमध्ये मी सर्कलला फक्त एकच टँजंट काढू शकतो. पण सर्कलवर किती पॉईंट असतात? सर्कलवर इन्फायनाईट पॉईंट्स असतात आणि प्रत्येक पॉईंटवर मी सर्कलला एक टँजंट काढू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, सर्कलवरच्या एका पॉईंटमध्ये फक्त एकच टँजंट काढू शकता, पण सर्कलवर तर इन्फायनाईट पॉईंट्स आहेत. म्हणजे सर्कलच्या प्रत्येक पॉईंटवर एक असे किती टँजंट्स तुम्हाला काढता येतील? सर्कलच्या प्रत्येक पॉईंटवर एक असे तुम्हाला इन्फायनाईट टँजंट्स सर्कलला काढता येतात. म्हणजे इन्फायनाईट टँजंट्स कॅन बी ड्रॉन टू द सर्कल, बट वन ॲट अ सर्टन पॉईंट ऑन द सर्कल. जे सर्कलवरच्या एखाद्या विशिष्ट पॉईंटवर तुम्ही फक्त एकच टँजंट काढू शकता, पण सर्कलवर इन्फायनाईट पॉईंट्स असल्यामुळे सर्कलला मात्र तुम्ही इन्फायनाईट टँजंट्स काढू शकता. आता एक थिअरम आहे ज्याला टँजंट थिअरम असं म्हटलं जातं, किंवा त्याच्या आधी मी एक आणखी गोष्ट सांगून देतो, सेकंड कोणाला म्हणतात. आता पहा, ही एक लाईन काढतो मी इथे, तुमच्या लक्षात येत असेल तर पहा. हे बघा, ही लाईन काढली मी. या लाईनला नाव देऊ आपण एक्स लाईन. लाईनला नाव देताना आपण स्मॉल लेटर्स वापरतो. ही जी एक्स लाईन आहे ही सर्कलच्या प्लेनमध्येच आहे आणि ही सर्कलला 2 पॉईंटमध्ये छेदते. हा समजा पॉईंट पी असेल आणि हा क्यू असेल, तर ही एक्स लाईन सर्कलला 2 पॉईंटमध्ये छेदते. तर जी लाईन सर्कलला 2 पॉईंटमध्ये छेदते त्या लाईनला सेकंड लाईन असं म्हटलं जातं. तर ही जी लाईन आहे जी सर्कलला 2 पॉईंटमध्ये छेदते याला सेकंड असं म्हणतो आपण. म्हणजे सेकंड याला मराठीमध्ये म्हणतात छेदिका. आणि जी लाईन सर्कलला एकाच पॉईंटमध्ये छेदते याला म्हटलं जातं टँजंट. आणि सेकंडवर 2 पॉईंट असतात जे सर्कलशी कॉमन असतात. म्हणजे सेकंडचे किती पॉईंट सर्कलशी कॉमन असतात? 2. हे बघा, हा पी पॉईंट जो सेकंडवर आहे आणि सर्कलवर पण आहे. क्यू पॉईंट हा सेकंडवर आहे आणि सर्कलवर पण आहे. म्हणजे सेकंड हॅज 2 पॉईंट्स कॉमन विथ द सर्कल अँड टँजंट हॅज ओनली 1 पॉईंट कॉमन विथ द सर्कल. तर आता हा एक टँजंट थिअरम सांगतो आहे महत्त्वाचं, ज्याचं प्रूफ आपल्याला परीक्षेला नसतं, पण याचं अप्लिकेशन मात्र भरपूर असतं. याच्यावर एक्झरसाईज आहे पूर्ण, आणि तो एक्झरसाईज आपल्याला या टँजंट थिअरम समजला की अगदी सोपा जातो. टँजंट थिअरम सांगतो की समजा एक सर्कल आहे आणि या सर्कलला तुम्ही एक टँजंट काढला. तर सपोज पी इज द सेंटर ऑफ द सर्कल. पी हे सर्कलचं सेंटर आहे आणि ए हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. आता हा जो सर्कल आहे याला तुम्ही किती रेड्या काढू शकता? याला तुम्ही इन्फायनाईट रेड्या काढू शकता. हे बघा, अशा या सगळ्या ज्या आहेत हे मी 2-4 दाखवतो. ह्या काय आहेत? ह्या सगळ्या या सर्कलच्या रेड्या आहेत. आता हे पहा, ही पी क्यू, पी आर, पी एम, पी क्यू, पी आर, पी एम, ह्या सगळ्या रेड्या आहेत सर्कलच्या. अशा किती रेड्या तुम्ही सर्कलला काढू शकता? इन्फायनाईट. पण आता मी हे पी आणि ए हे 2 पॉईंट जोडतो. तर तुम्हाला माहिती आहे की रेडियस ऑफ द सर्कल कोणाला म्हणतात? सर्कलचा सेंटर आणि सर्कलवरचा पॉईंट यांना जोडणारी जी लाईन असते त्याला रेडियस म्हणतात. हे बघा, सर्कलचा सेंटर, सर्कलवरचा पॉईंट, ही पी क्यू झाली रेडियस. सर्कलचा सेंटर, सर्कलवरचा पॉईंट, पी आर झाली रेडियस. सर्कलचा सेंटर आणि सर्कलवरचा एम पॉईंट, पी एम झाली रेडियस. तसंच पी सर्कल आहे, सेंटर आहे, आणि ए हा सर्कलवरचा पॉईंट आहे, तर ही पी एसुद्धा रेडियस झाली. आता ह्या ज्या 4 रेड्या मी दाखवल्या, पी क्यू, पी आर, पी एम आणि पी ए, या सगळ्यांमध्ये ही पी ए रेडियस जी आहे ही स्पेशल रेडियस आहे. कारण ही रेडियस तुम्ही कोणावर काढली? ही लाईन एल जी होती, हा सर्कलचा टँजंट आहे. आणि तुम्हाला सांगितलं आहे मी, टँजंट सर्कलला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो किंवा टच करतो, एखादी लाईन सर्कलला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते म्हणजे टच करते.
तर हा तुम्हाला सांगितलेला आहे याच्या आधी मी इथे की हा ए जो आहे हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. तर या 4 रेडियामध्ये ही पी ए जी आहे दिस इज द स्पेशल रेडियस बिकॉज दिस रेडियस इज ड्रॉन ऑन द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ही रेडियस या टँजंट एलच्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवर काढलेली रेडियस आहे. तर टँजंट थिअरम आपल्याला सांगतो, स्टेटमेंट देतो मी आता याचं टँजंट थिअरमचं स्टेटमेंट. तर हे स्टेटमेंट आपल्याला सांगते, हे अतिशय महत्त्वाचं थिअरम आहे. स्टेटमेंट समजून घ्या. हे स्टेटमेंट आपल्याला सांगते टँजंट थिअरमचं. टँजंट अतिशय सोपं थिअरम आहे, अतिशय सोपं थिअरम आहे. इज परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. अतिशय समजायला सोपं असलेलं थिअरम आणि अतिशय महत्त्वाचं थिअरम सर्कलमध्ये. हे स्टेटमेंट सांगते आपल्याला टँजंट इज म्हणजे असतो परपेंडिक्युलर असतो कोणाला, टू रेडियस ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे सर्कलचा टँजंट जो असतो तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवर जी तुम्ही रेडियस काढाल त्याला परपेंडिक्युलर असतो. आणखी एकदा समजून सांगतो की सर्कलचा टँजंट जो असतो, टँजंट इज परपेंडिक्युलर. टँजंट हा परपेंडिक्युलर असतो कोणाला, परपेंडिक्युलर असतो रेडियसला. कोणत्या रेडियसला, ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. जी रेडियस तुम्ही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवर काढता त्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरच्या रेडियसला टँजंट हा परपेंडिक्युलर असतो. म्हणजे या नियमानुसार ही एल लाईन जी आहे ही टँजंट आहे आणि ही पी ए जी आहे ही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरची रेडियस आहे. मग या टँजंट थिअरमनुसार हा टँजंट जो आहे हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरच्या रेडियसला म्हणजे या पी एला काय असेल आहे, परपेंडिक्युलर असेल. हे आहे तुमचं टँजंट थिअरम की सर्कलला जर तुम्ही टँजंट काढला, आता कुठेही काढेल मी, समजा आता एक सर्कल आपण इथे काढू, हे असं, आणि हा असा आपण त्याला टँजंट काढू. बघा हा मी काढला टँजंट. या लाईनचं नाव आहे समजा एन. तर ही एन लाईन सर्कलला टँजंट आहे आणि हा आहे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. सपोज याला नाव देऊ आपण, या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला क्यू. आणि सर्कलचा सेंटर जो आहे हा सेंटर आपण घेऊ सर्कलचा समजा ए. आता हा टँजंट आहे आणि ही ए क्यू जोडतो मी. लक्षात घ्या ए क्यू काय आहे. ए क्यू ही आता रेडियस झाली. सर्कलचा सेंटर आणि सर्कलवरचा पॉईंट यांना जोडणारा सेगमेंट याला आपण रेडियस म्हणतो. तर ही ए क्यू काय आहे, ही रेडियस आहे आणि ही रेडियस स्पेशल रेडियस आहे. कोणावर काढलेली रेडियस आहे, ही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट क्यूवर काढलेली ही रेडियस आहे. आणि हा टँजंट थिअरम सांगतो आपल्याला की जो टँजंट असतो तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरच्या रेडियसला परपेंडिक्युलर असतो. तर एन ही लाईन सर्कलचा टँजंट आहे. तर ही लाईन या ए क्यूला म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरच्या रेडियसला परपेंडिक्युलर असेल. म्हणजे टँजंट हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरच्या रेडियसला परपेंडिक्युलर असतो, असं हे थिअरम आपल्याला सांगतात. आता याचा कॉन्व्हर्स थिअरम सांगतो मी तुम्हाला, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम. याचं स्टेटमेंट सांगतो पहिले. आता तुम्हाला मी टँजंट शिकवताना सांगितलं होतं की टँजंट, एखादी लाईन सर्कलला टँजंट तेव्हाच असते जेव्हा ती सर्कलच्या प्लेनमध्ये असते. आता याचं स्टेटमेंट पहा कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरमचं. हे स्पेशल समजून घ्या, वेगळं. अ लाईन इन द प्लेन ऑफ द सर्कल, लाईन जी सर्कलच्या प्लेनमध्ये आहे, इथे इफ लिहितो मी. इफ अ लाईन इन द प्लेन ऑफ द सर्कल इज, इथे हे अ पकडायचं. इफ अ लाईन इन द प्लेन ऑफ द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस
at its outer end, then it is tangent to the circle. हे वेगळं समजून घ्यायचं. याच्यावर खूप सारे प्रॉब्लेम आपल्याला असतात की टँजंट हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरच्या रेडियसला परपेंडिक्युलर असतं आणि हे एखाद्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला वापरावं लागतं. मला आठवतं आहे की या पूर्ण चॅप्टरमध्ये एकच असा प्रॉब्लेम आहे जो या कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरमवर आधारित आहे, पण आपल्याला शिकावं लागेल. हे स्टेटमेंट सांगतं इफ म्हणजे जर अ लाईन इन द प्लेन ऑफ द सर्कल, म्हणजे एखादी लाईन असेल आणि ती सर्कलच्या प्लेनमध्ये असेल, इज म्हणजे असेल परपेंडिक्युलर टू द रेडियस, म्हणजे समजा एखादी लाईन सर्कलच्या प्लेनमध्ये असेल आणि ती रेडियसला परपेंडिक्युलर असेल. कुठे परपेंडिक्युलर असली पाहिजे? ॲट इट्स आउटर एंड, म्हणजे त्या रेडियसच्या आउटर एंडला. म्हणजे हे थेरमचं स्टेटमेंट सांगतं आत्तापर्यंतचं की जर एखादी लाईन जी सर्कलच्या प्लेनमध्ये आहे ती परपेंडिक्युलर असेल रेडियसला सर्कलच्या, आणि कुठे परपेंडिक्युलर असेल त्या रेडियसच्या आउटर एंडला, तर इट इज टँजंट टू द सर्कल, तर ती लाईन सर्कलला टँजंट असते. म्हणजे आता हे अर्थात जेव्हा मी फिगर काढेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आपण एक सर्कल घेऊ. समजा हा सर्कल आहे आणि या सर्कलची एक रेडियस आपण काढू. ही रेडियस समजा मी आता काढली सर्कलची. समजा या रेडियसचं नाव आहे PQ. आता एखादी लाईन आहे जी सर्कलच्या प्लेनमध्ये आहे. ही बघा अशी लाईन समजा. ही लाईन मी काढली अशी. ही लाईन सर्कलच्या प्लेनमध्ये आहे. समजा ही एक्स लाईन आहे. लाईन एक्स इज इन द प्लेन ऑफ द सर्कल. आता आपलं थेरम जे आहे कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम हे काय सांगते आपल्याला? जर एखादी लाईन सर्कलच्या प्लेनमध्ये असेल आणि सर्कलच्या रेडियसला त्या रेडियसच्या आउटर एंडवर, आता ही जी रेडियस आहे तुमची PQ, याचा आउटर एंड जे आहे इनर एंड P आहे, आउटर एंड Q आहे. हे स्टेटमेंट सांगतं इफ अ लाईन इन द प्लेन ऑफ द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. जर सर्कलच्या प्लेनमधली एखादी लाईन ही सर्कलच्या रेडियसला परपेंडिक्युलर असेल. कुठे परपेंडिक्युलर असली पाहिजे? ॲट इट्स आउटर एंड. म्हणजे आता पहा, ही लाईन एक्स आहे, हा सर्कल आहे P सेंटर असलेला, PQ रेडियस आहे आणि ही एक्स लाईन आहे जी सर्कलच्या प्लेनमध्ये आहे. आता ही लाईन जर या रेडियसला आउटर एंडला, म्हणजे Q हे आउटर एंड आहे या रेडियसचं, या आउटर एंडला रेडियसला, म्हणजे ही एक्स लाईन जर रेडियसला च्या आउटर एंडवर परपेंडिक्युलर असेल, देन इट इज द टँजंट टू द सर्कल. तर ही लाईन जी आहे ही सर्कलला टँजंट असेल. आता आणखी एक मी लाईन काढतो. हे बघा, ही लाईन काढली मी आणि आणखी एक लाईन काढतो. ही लाईन काढली. आता बघा, ह्या लाईन ज्या आहेत ह्या दोन्ही लाईन्स, ही 1 नंबरची लाईन, ही 2 नंबरची लाईन. ही 1 नंबरची लाईन ही रेडियस PQ जी आहे याला परपेंडिक्युलर आहे, पण कोण्या एंडला परपेंडिक्युलर आहे? इनर एंडला परपेंडिक्युलर आहे. लाईन 1 नंबरची ही रेडियस PQला परपेंडिक्युलर आहे पण इनर एंडला आहे. म्हणजे ही लाईन मग सर्कलच्या जरी प्लेनमध्ये आहे, ही रेडियसला परपेंडिक्युलरही आहे पण इनर एंडला आहे, त्याच्यामुळे ही लाईन सर्कलला टँजंट असणार नाही. ही सर्कलला छेदून जाईल 2 पॉईंटमध्ये, म्हणजे ही सेकंड असेल. सेकंड नंबरची लाईन पहा, ही लाईनसुद्धा या PQ रेडियसला परपेंडिक्युलर आहे, पण कुठे आहे? ही या PQ वरचा एखादा पॉईंट आहे त्या पॉईंटमध्ये परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ही लाईनसुद्धा रेडियस PQला परपेंडिक्युलर आहे पण आउटर एंडला नाही आहे. म्हणजे ही लाईनसुद्धा सर्कलला 2 पॉईंटमध्ये छेदेल, ही सुद्धा सेकंड असेल. पण ही तुमची एन लाईन पहा, ही रेडियस PQला त्या PQच्या आउटर एंडला, म्हणजे Q हे आउटर एंड आहे रेडियसचं, या आउटर एंडला ही लाईन एन ही रेडियस PQला त्याच्या आउटर एंडवर रेडियसच्या, म्हणजे Qवर परपेंडिक्युलर आहे. आणि मग कॉन्व्हर्स ऑफ
टँजंट थिअरम सांगतं एखादी लाईन जी सर्कलच्या प्लेनमध्ये असेल आणि सर्कलच्या रेडियसला आउटर एंडला परपेंडिक्युलर असेल तर ही लाईन हा सर्कलचा टँजंट असते. म्हणजे या नियमाने ही लाईन जी आहे एन, जी रेडियस पी क्यूला म्हणजे सर्कलच्या रेडियसला त्या रेडियसच्या आउटर एंडवर परपेंडिक्युलर आहे, तर ही लाईन असते मग सर्कलचा टँजंट. म्हणजे पुन्हा एकदा समजून सांगतो की हे स्टेटमेंट सांगते जर एखादी लाईन सर्कलच्या प्लेनमध्ये असेल आणि सर्कलच्या कोणत्याही रेडियसला त्या रेडियसच्या आउटर एंडवर परपेंडिक्युलर असेल तर दिस लाईन इज कॉल्ड टँजंट टू द सर्कल. म्हणजे हे थेरम काय सांगतं आपल्याला की टँजंट लाईन ही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरच्या रेडियसला परपेंडिक्युलर असते. हे थेरम वेगळं कन्सिडर करा, हे वेगळं कन्सिडर करा. टँजंट थेरम सांगतं की टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. टँजंट हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरच्या रेडियसला परपेंडिक्युलर असतं. आणि त्याचं कॉन्व्हर्स सांगतं की एखादी लाईन सर्कलच्या रेडियसला त्या रेडियसच्या आउटर एंडवर परपेंडिक्युलर असेल तर ती लाईन त्या सर्कलचा टँजंट असते. ते इथे आपण आता थांबू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टचिंग सर्कल्स, इंटरसेक्टिंग सर्कल्स यांच्याबद्दल शिकू. आणि त्याच्यानंतर आपण एक थेरम घेऊ, त्या थेरमचं नाव असेल टँजंट सेगमेंट्स थेरम. ते अतिशय महत्त्वाचं असेल. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा अभ्यास करू.